नमस्ते, मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपण आता बोशी डॅमला आलोय. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर पाठीमागील खंडाळाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही नक्की पहा. खंडाळ्यातून आता आपण बोशी डॅमला निघालोय. इथून साधारण 11 किलोमीटर आहे. साधारण अर्धा तास लागेल आपल्याला. रिक्षाने आपल्याला प्रति व्यक्ती 60 रुपये इतके घेतलेले आहेत बोशी डॅमपर्यंत. बोशी डॅमला जायला मधून एक रस्ता बंद आहे. या बाजूला खंडाळ्याचं रेल्वे स्टेशन आहे. लोणावळा रेल्वे स्टेशन पासून बोशी डॅम साधारण 4.5 किलोमीटर आहे. स्टेशनपासून थोडं पुढे जायचं ते रामनगरला जाणाऱ्या रिक्षा मिळतात. रामनगरला तिथपर्यंत जाऊ शकतो. 20 रुपये घेतात साधारण. या ठिकाणी MTDCची प्रॉपर्टी आहे. खूप छान रस्ता आहे हा, हिरवळीने नटलेला. हा रस्ता सरळ तुंगी, आंबेवली, बोशी डॅम, लायन्स पॉइंट इकडे जातो. हा लोणावळा तलाव आहे. मिसिंग लिंक या तलावाच्या खाली गेलेली आहे. साधारण 650 फूट. समोरच्या डोंगरातून धबधबे वाहत असतात. इथून खूप छान छान असे फोटो येतात. तळ्याला दगडी कमानींची भिंत खूप छान दिसते. आता आपण बोशी डॅमच्या पार्किंगच्या इथे आलेलो आहेत. इथे दुकान आहेत. तिथं पावसाळी चपला भाड्याने मिळतात. असे पाण्याचे 3-4 अडथळे आहेत. हे पार करून आपल्याला डॅमकडे जावं लागतं. बोशी धरण या ठिकाणी पुण्याच्या जवळून, मुंबईच्या जवळून तसेच अनेक राज्यातून वर्षाविहारासाठी या ठिकाणी पर्यटक येत असतात. आपल्याला नजरेत दिसतंय तर बोशी धरण. लोक आनंदाने भिजत आहेत. पाऊस आता थोडासा कमी झाला आहे, त्यामुळे पाणी पण कमी वाहत आहे. नाहीतर खूप त्या सांडव्यावरून धबधब्यावरून पाणी वाहत असतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भिजण्यासाठी आकर्षित करणारे ठिकाण म्हणजे बोशी धरण. खूपच पाऊस झाला तर काही काळ पर्यटनासाठी हे ठिकाण बंद करण्यात येतं. पावसामुळे इथले रस्ते खूप निसरडे झालेले असतात. खूप जपून चालावं लागतं, नाहीतर पडतात इथे लोक भरपूर. या धरणाच्या सांडव्यावरती वर आलोय आपण. पायऱ्या केलेल्या आहेत. खूप छान पाणी असं खाली वाहत जाते. त्याच्यावर लोक भिजण्याचा आनंद घेत आहेत. हा धरणाचा पाठीमागचा भाग आहे. समोरच्या डोंगरातून पाणी वाहत इथे येतं. हा धरणामध्ये दिसतं. पाणी साठलं जातं आणि इथून खाली वाहत जातं. अतिउत्साही पर्यटक या धरणामध्ये पोहायचे. काही अपघात व्हायचे, त्यामुळे पाठीमागे आता जाळी लावलेली आहे. हे मध्य रेल्वेचं धरण आहे. नजरेस सुख देणारं असं हे पाण्याचं विहंगमय चित्र. बरेच जण ग्रुपने, फॅमिलीसोबत या ठिकाणी पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी येतात. बरेच जण इथे फोटो काढतात, व्हिडिओ शेअर करतात. वीज कडाडते. पावसाचं थोडं आता वातावरण झाले. लोक खूप
जोराने ओरडतायत, वीज काढली की मजा घेत आहेत. 5 वाजून गेलेले आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय. तरीही काही पर्यटक धरणाकडे येतच आहेत. या ठिकाणी बरीचशी छोटी मोठी हॉटेल्स आहेत. तिथे चहा नाश्ता मिळतो, मकाची कणसं असतात, भजी, वडापाव असे बरेच मिळतात या ठिकाणी. इथूनच पुढे 6 किलोमीटरवर लायन्स पॉइंट आहे, तेही पाहण्यासाठी खूप छान आहे. इथून रिक्षावाले 250 रुपये मागत होते लोणावळा स्टेशनपर्यंत, पण आम्हाला ही लाल परी मिळाली. आम्हाला सगळ्यांना मिळून फक्त 35 रुपयामध्ये हे सोडते रेल्वे स्टेशनपर्यंत. हा एक प्रवासाचा अनुभव छान असा. लोणावळा तलाव या ठिकाणी पर्यटक थांबून पर्यटकांना आपला छान असा आनंद लुटतायत. पावसाळ्यामध्ये वीकेंड शनिवार रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्या या दिवशी खूप गर्दी असते प्रचंड अशी. शक्यतो ते टाळून यायचं, म्हणजे छान असा अनुभव घेता येतो. एस टीच्या प्रवासाचा अजून एक फायदा होतो, ते म्हणजे महिला सन्मान जे तिकीट मिळतं ते हाफ तिकीट मिळतं 50% सवलतीच्या दरामध्ये. खूप दिवसातून एस टीमध्ये बसलो आहे. आम्ही निघालोच होतो आणि थोडंसं पुढे आलो होतो आणि अचानक समोर एस टी दिसली. ड्रायव्हरला हात केला की त्यांनी थांबवली. मस्त असा अनुभव आहे एस टीचा. लोणावळ्यामध्ये आल्यानंतर हे चिक्कीचे वेगवेगळे 4 फ्लेवरचे पॅकेट घेतले 100 रुपयाला 4. आता रेल्वे स्टेशनला आलो आहे आपण. इनक्रेडिबल इंडियाची प्रवासाची रेल्वे आहे या ठिकाणी आलेली. भारत गौरव वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते. आता आपली लोकल ट्रेन आलेली आहे, हीच परत माघारी जाणार आहे. तर आपण थांबूया येथे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा एखाद्या व्हिडिओ.